ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा आता काय आहे, आपलं जे दुःख येतं ना, मग आपण काय करतो, आपल्या दुःखाला जबाबदार दुसऱ्याला समजतो. पण मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. मग मी पूर्वी काय केलेलं आहे याची मला आठवण नाही. आता जरी काय केलं नसेल, पण पहिल्या जन्मात कर्मानुबंधे मनुष्य लोके, मग मी पहिलं काय केलेले, माझ्या कर्माचे फळ मला मिळले. मग मी चुका करतो, मी काय करतो, काम करत नाही, आळस करतो, झोपा घेतो. मग मी काम नाही केलं, व्यवसाय नाही केला, तर मला गरिबी येणार आहे. नंतर मी समाजामध्ये मगरूरपणानं वागलो, माझ्या अंगात नम्रता नाही, मग मग मला लोक माझा तिरस्कार करतात. मग मी माझे आईवडील आहे ना, मी काय केले, वृद्धाश्रमात टाकले. मग माझे मुलं काय करतील, माझे मुलं तेच करणार आहे. म्हणजे मी जे अनुकरण करतो, मग माझ्या दुःखाला जबाबदार कोण, मीच. हे आजचा माणूस विसरून गेला. पुन्हा पुन्हा मला काय सांगायचं आहे, का माणूस सतत एक बोट दुसरं का करतो. माझं वाटुळं त्यानं केलं, अरे 4 बोटं तुझ्या काही, याचं तुला भान नाही राहिलं. मग आपल्या जीवनाचा शिल्पकार कोण आहे, आपणच आहे. हे आज माणूस विसरून गेला. केल्याशिवाय मिळत नाही, केलेलं फुकट जात नाही, काम करण्याची हिंमत तुझ्यात आहे. हे कोणा सांगितलं, गीतेनं. गीतेत काय सांगितलं, सुख दुःख समे कृत्वा तथा लाभ लाभो पराजया. सुख आलं ना, भगवंताचा प्रसाद आहे. दुःख आलं ना, प्रसन्नताचा प्रसाद आहे. नफा झाला ना, झाला. तोटा झाला ना, झाला. मला एखाद्याने शिव्या दिल्या ना, दिल्या. पण आज आपण काय करतो, कारण त्याचं कारणीभूत काय आहे, आपण जे आज अन्न खातो ना, हे कोणचं अन्न आहे, तमोगुणी. सत्व रस तामस, माणसाचे 3 गुण आहेत. पण सगळ्यात गुण आजचा जो अन्नाचा आहे, हा जे अन्न आहे ना, या अन्नाचा माणसाचं रक्त काय होतं, उल्लू बनतं. आणि मग तो काय करतो त्यालाच कळत नाही. आणि संगती सत्संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, तिमिरमितीचा जडो. आणि पाहतो काय पाहतो, हे काल्पनिक पिक्चर, मारामाऱ्या, मजा वाटती लय. अरे काय मजा वाटती, ते क्षणभंगूर रे, आणि ते काल्पनिक आहे, ते खरं नाही आहे. पण याला ते काय वाटतं, खरं वाटतं. काय, जे खरं आहे ते खोटं आहे, ते खरं वाटतं. आणि खरं आहे ते याला खोटं वाटतं. आणि मग काय होतं, दुःख होतं. आणि मग काय म्हणतो, मला दुःख आलं देवा, मला दुःख आलं, मला सुख दे. आता देव काय म्हणतो, देवापाशी नाही सुखाचे ग थोडे, अन्न देईल तुमच्या हाती. तुझ्यापाशी देवापाशी काय आहे, सुख नाहीच आहे. माझ्यापाशी सुख असतं तर मी राम होतो, आणि मग मला वनवास बघावा लागला. बघा, पहिल्या दिवशी काय ठरलं होतं, रामाला गादी. आणि एक रात्रीतून काय झालं, रामाला वनवास. कृष्णाचा जन्म कुठं झाला, बंदी शाळेत. हरिश्चंद्र राजांना काय वनवास भोगले. विक्रम राजाचे काय हातपाय तोडले. आजपर्यंत जेवढे जेवढे संत होऊन गेले किंवा मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले, त्यांनी काय भोगलं, दुःख. स्वतः दुःख भोगलं, पण लोकांना काय दिलं, सुख दिलं. झाड काय करतं, आपल्याला स्वतः ऊन लागतं झाडाला, आणि आपल्याला सावली देतं. जो दगड मारतो त्याचंही फळ गोडच लागतं, जो कुऱ्हाडीनं तोडतो त्यालाही ते फळ गोडच लागतं. पृथ्वी काय करते, पृथ्वीपाशी काय समभाव आहे. कुणी खोनतात, तिच्यात संडास करतात, लघवी करतात, ती सगळ्यांना काय प्रेमानं वागवते. पाणी काय सगळ्यांना गोड लागतं. हवा काय दुर्जनाच्या सणासावत आहे. म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणून मी जगन आणि दुसऱ्याला जगवील. आता पूर्वी लोक काय म्हणते, राक्षस. राक्षस म्हणजे काय, माझं भरलं ना. बघा, राक्षसाने काय कुठं अन्नदान केलं का, राक्षसाने काय पाळलं का, फक्त माझं मला मोठं म्हणा, मी करील ती पूर्व दिशा. राक्षस आज कोण आहेत,
एवढी एवढली आज मोठमोठे काही काही मंदिरं आहेत. मंदिरामध्ये जी संपत्ती आहे त्यांना वाटत नाही का आज शेतकऱ्याची काय अवस्था आहे. हं? आज तेवढी संपत्ती आहे. मोठमोठे बाबा आहे त्यांच्याकडं काय संपत्ती आहे. मोठमोठे मंत्री आहे त्यांच्याकडं काय संपत्ती आहे. आणि आज शेतकऱ्याचं काय हाल आहे. जो अन्नदाता आहे ना, अन्नदाता काय करतोय, अहो त्याची कसोटी आहे. हं? वैयक्तिक नुकसान झाली तर चालेल, सामुदायिक जेव्हा होईल तेव्हा त्याला मिळणार आहे ग्रुपनं. हं? आणि आज मोठमोठ्या लोकांना ज्याची आशा होती, जो मंत्री होता का आपल्याकरता काहीतरी करील, सगळी आशा फोल गेली. काय अरे हे द्यायचं आहे, लोकांच्या टॅक्स भरतात, लोक कर भरतात, त्या करातून लोकांना पैसा द्यायचा आहे. हा तुझ्या घरातून नाही द्यायचा. पण तो काय करतो, ही शासनाची मालमत्ता ही माझीच आहे अशी समजू लागला. आणि लोकांना शेतकऱ्याची हाल आहे. म्हणून कर्म आहे, मला काय सांगायचे, माझ्या कर्माला माझ्या कर्माचं फळ हे मला निश्चित मिळणार, चुकणार नाही. पण काय देर आहे, भगवान ते दरबार में देर आहे, अंधेर नाही. तर मला जर कोणी काही चांगलं आठवण आणून दिली ना, रावणाला काय सांगत होते, सीता नेऊन दे, त्याला ते वाईट वाटायचं. आणि त्याचीच बहीण शूर्पणखा, ती शूर्पणखा काय मानली, सीतेसारखी बायको जर तुला मिळाली तर लय चांगलं होईल. त्याला शूर्पणखा लय चांगली वाटली, मारीच मामा लय चांगला वाटला. मग आज कोण आहे ती, यांना जे चांगलं सांगायचे ते चांगलं पटत नाही काय, आणि मग वाईट पडतं. मग सगळं अवगुणामध्ये अवगुण, आणि आपण वागतो ते कोण करांटेपण. मी कसा वागतो हे मी समजायला पाहिजे. पण आज काय आहे, दुसऱ्याला मी काय करतो, मी दारू पितो, देवाला चांगलं वाटेल का, मी सिगरेट पितो, तंबाखू खातो, मी काय वागतो, मग माझ्या आतमध्ये कोणी भगवंत आहे, भगवंताला गोड वाटेल का. मी कोणाचं वाईट करतो, मी कोणाशी गोडही बोलत नाही, मी कोणाकरता चांगलं करत नाही, मग त्या भगवंताला वाटत नाही. आणि त्या भगवंतापाशी हा जातो, देवा मला सुखी ठेव, देवा मला हे दे. देव काय आंधळा आहे काय. आतला देव काय म्हणतो, अरे तू काय करतोय, तुझं बघ. म्हणून या गीतेत काय सांगितले, तुझ्या कर्माचं फळ तू बघतो, तुझ्या याच्याला जबाबदार तूच आहे. तर मग आपल्या याला दुःख येतात, आणि मग दुःखाला मग माणूस काय करतो, मला दुःख आलं, रडतो आणि गायावाया करतो. म्हणून म्हणून मला काय म्हणायचं आहे, माझ्या दुःखाला जबाबदार कोण, मीच आहे. तर मी माझ्या जीवनाचं संगोपन मी करायचं आहे, माझा आत्मउद्धार करायचं आहे. आणि प्रत्येकानं जर ठरवलं मी कुणाकरता काहीतरी करेल आणि माझी चूक आहे मी समजून घेईल. प्रत्येकाला कळतं, प्रत्येकाला स्वतःची चूक कळती, पण वळत नाही. साधू संतांनी चुका कबूल केल्या. आणि मग तुकाराम महाराजांनी काय केलं, शेती केली, सावकारी केली, व्यापार केला, आणि मग त्यांना कळलं हे काही नाही, हे सगळं क्षणभंगूर आहे. मग तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व व्हावे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग. सुंदर ते ध्यान उभावी ठेवरी, करकटेवरी ठेवून या. मग माझ्या डोक्यात काय पाहिजे, भगवंत, मला काही नको. आणि ज्या वेळेला माणूस सगळ्याचा काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकारचा त्याग करतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थी भक्तीची मार्ग दिसतो. आणि आज काय झाले, लांब लांब दाढी वाढवली भगत, भगवे कपडे घातले भगत, रुद्राक्ष माळा घातल्या भगत. तर भक्त कोण, जो विभक्त नाही, सतत भगवंताशी जोडलेला आहे. भगवंत कोण, आई, बाप, प्राणीमात्र, ही सगळे जलचर, सगळा जीव. म्हणून हा उपदेश घ्या, दासबोधाचा उपदेश आहे, आपल्या जीवनाचं कल्याण करण्याकरता हा व्हिडिओ आहे. आणि याचा उपदेश घ्या आणि आपणही बघा आणि दुसऱ्याला सांगा. जय भैरवनाथ.